नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूपच छान अशा वळणावर जाऊन पोहोचलेली आहे आणि या मालिकेमध्ये आता जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण फार्म हाऊसकडे निघालेले असतात. त्यांचं पनवेलचं जे फार्म हाऊस आहे ते खूपच प्रसिद्ध आहे आणि त्यातली त्यात म्हणजे जीवाची रूम. आता जीवाच्या रूममध्ये काय आहे किंवा लास्ट काही एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे, जीवा आणि काव्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसासाठी इथे दोघे येऊन गेलेले होते आणि त्या रूममध्ये खूप साऱ्या दोघांच्या प्रेमाच्या आठवणी आहेत. त्यासोबतच खूप सारे एकमेकांनी दिलेले गिफ्ट्स आहेत. ती रूम खूपच स्पेशल आहे, त्यामुळे जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि मुद्दामूनच आता आपली काव्या ह्या सर्व गोष्टी करण्याचं काम करत असते. आता मात्र काव्याने केलेल्या प्लॅनवर पाणी फिरवण्यासाठी मात्र इथे मिथुन आलेला असतो. मिथुन हा कोण तर त्यांच्या घरी काम करणारा व्यक्ती. तो आलेला असतो फार्म हाऊस साफसफाई करण्यासाठी. आता मात्र इकडे गाडीमध्ये हे तिघे तर एन्जॉय करतच असतात, पण जीवाला टेन्शन आल्यामुळे तो अगदी शांत शांत असतो. त्यात पार्थ म्हणत असतो, जीवा म्हणजे आपल्या देशमुखांची शान आहे, मग तू एवढा शांत का आहेस. आता त्यावर काव्या त्याला वेपर्स देत असते, पण तो नकार देत असतो. तेव्हा ती म्हणत असते, मग आता काय सवयीनुसार किंवा वेळ गेल्यानुसार आवडीनिवडी सुद्धा बदलत चाललेल्या आहेत बहुतेक, असं तो बोलत असतो. तर आता इथे मिथुनला मानिनीचा फोन आलेला असतो. मुलं 2 तासापूर्वी निघालेली आहे, ती कधीही पोहोचू शकतात, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रूम साफसफाई करून घ्या, असं म्हणूनच तो आता लगेचच वेळ वाया न घालवता जीवाच्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलेला असतो. इकडे मानिनी मात्र निवांत असते. आज घरामध्ये मुलं नसतात, त्यामुळे जास्तीची कामं नसतात. आता मात्र इथे ज्या काही आत्या आहेत त्या येतात. आता खरं तर त्यांचं दुसरं काम असतं वसू आत्याचं, पण मुद्दामूनच काय बोलायचं म्हणून आज मंजू स्वयंपाक करणार आहे. तेव्हा मानिनी बोलत असते, हो का, तरी पण नको, मी अगोदर किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करते. पण आता त्या म्हणत असतात, आजचा एक दिवस तू आराम कर, आणि तिला आराम करायला लावत असतात. आता जीवाच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले असतात. अवघे 10 ते 15 मिनिटं राहिलेले आहेत फार्म हाऊसवरती पोहोचण्यासाठी. मग काय पुढे येणार आहे, कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत, हा प्रश्न मात्र त्याच्या मनामध्ये येत असतो. आता जर 10 मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचलो तर काय होईल, कशा पद्धतीने त्या गोष्टी समोर येतील याचाच विचार तो करतो आणि त्या संदर्भातच त्याला एक खूपच भयंकर आणि मोठं स्वप्न पडतं. जसं की त्या स्वप्नामध्ये तो धावत गेलेला असतो. धावत जेव्हा खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये जाऊन पाहतो तर खोलीमध्ये त्याच्या आणि जी काही काव्या आहे त्या दोघांच्या आठवणी, त्याचबरोबर खूप सारे फोटोज, लाइटिंग, हे सगळं काही त्याला दिसत असतं आणि त्यामुळेच तो खूप जास्त घाबरलेला असतो. आणि घाबरल्यानंतर हे त्याचं एक फक्त आणि फक्त पडलेलं त्याला एक स्वप्न असतं. तर आता इकडे मानिनीने मात्र मिथुनला मुलं येणार आहे ही गोष्ट सांगितल्यानंतर मात्र जो काही मिथुन आहे तो पहिले जीवाची रूम साफसफाई करण्यासाठी तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो आणि रूम उघडता क्षणी जेव्हा मिथुन सगळे रूमवर नजर फिरवतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. इथे असलेल्या जीवाच्या आणि त्याचबरोबर काव्याच्या आठवणी, ते सगळे काही वस्तू, आता ही लोक येण्याआधीच यांचा संसार मार्गी लावायचं काम, यांचा संसार मार्गी लावायचं वचन मी मानिनी बहिणीला दिलेलं आहे, त्यामुळे मात्र मला तसंच सगळं करावं लागणार आहे. म्हणून मात्र प्रेक्षकांनो इथे मिथुनने काव्याच्या प्लॅनवर पूर्ण पाणी फिरवलेलं असतं आणि ती लोक यायच्या अगोदरच जीवाची रूम किंवा त्यातील वस्तू सगळ्या काही जागची जागी किंवा सगळ्या काही त्या वस्तू खोलीच्या बाहेर काढण्याचं काम आपल्या मिथुनने केलेलं असतं आणि त्यामुळेच आता जी काही काव्य आहे तिच्या प्लॅनवर पाणी फिरलेलं असतं. पण आता जीवाला हे पडलेलं स्वप्न जे आहे ते कशा पद्धतीने त्याचं हे पूर्णत्वास न जाण्यासाठी मिथुनने मात्र खूपच मोठी मदत इथे केलेली असते. त्याला स्वप्न असं पडलेलं असतं की ही गोष्ट जेव्हा इथे नंदिनीला समजेल तेव्हा मात्र तिला चक्कर येते, ती बेशुद्ध होते, ती म्हणत असते तुम्ही मला फसवलंय वगैरे वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी इथे होतच असतात. पण तरी सुद्धा आता प्रेक्षकांनो जेव्हा ही लोक तिथे जाऊन पोहोचतात, जीवा धावतच जातो आणि तो म्हणत असतो, का बरं जीवाचा धावत गेलाय. त्यावर काव्या बोलत असते, कळेल लवकरच सर्वांना. तर आता तो जेव्हा खोलीमध्ये जातो, खोलीमध्ये गेल्याच्या नंतर ही सगळी लोक त्याच्या मागे जात असतात. तर इकडे मात्र मानिनीला गुरुजींनी एक भाकीत केलेलं असतं, एक सत्य सांगितलेलं असतं की जो काही करता करविता वर बसलेला आहे तो जो ठरवतो तेच सगळं काही होतं. आणि जेव्हा आता सर्वजण खोलीमध्ये जातात तेव्हा काहीही नसतं खोलीमध्ये आणि तेव्हा मात्र इथे काव्याचा अगदीच प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. तर तुम्हाला काय वाटतं, काव्या आणि जो काही जीवा आहे त्या दोघांचं नातं सर्वांसमोर कधी येईल आणि त्यावर मंजिरीची काय रिॲक्शन असेल? भेटूयात पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.